नमस्कार, हॅलो फ्रेंड्स, शिलाज आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण महालक्ष्मी गुरुवारची पूजा मांडणी आणि काय काय साहित्य लागतं ते बघूया। आणि समोर जी मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून बघू शकतात किंवा पुस्तकामध्येही माहिती असते, ती तुम्ही बघून पूजा मांडणी करू शकतात। पण मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओद्वारे दाखवते आहे, ती तुम्ही बघा। आणि पूजा झाल्यानंतर तिला कसं आपण सकाळी उठवायची ती पूजा तेही मी आता दाखवणार आहे आणि सांगणार आहे। ते हे विड्याचे पान, सुपारी, नाणे, दुर्वा, फुलं आणि हे सगळ्या फळांची पानं आहेत 5 प्रकारची। जर तुमच्याकडे 5 प्रकारची पानं नाही मिळाली तर तुम्ही फक्त आंब्याची 5 पानं किंवा 5 वापरू शकतात। कलशमध्ये पाणी आहे आणि मी डेकोरेशन केलेलं आहे धाग्याने। हे आहे नैवेद्यासाठी दूध, हा फोटो, त्यावरती सगळं यंत्र वगैरे सगळं आहे, हे कळसाजवळ ठेवण्यासाठी आहे। आणि हे आहेत फळं जे तुमच्या जवळ दुकानात भेटतील ते, किंवा 5 फळं पूजेला ठेवावी। हळद, कुंकू, अक्षदा, अगरबत्ती, धूप, दीप, कापूर आणि चौरंगावरती असं लाल कापड जे आपल्याकडे असेल पूजेसाठी ते ठेवायचं आहे। समया वगैरे असतील, समया लावायच्या आहेत। तुमच्याकडे जे देवाचं साहित्य असेल ते ठेवून चौरंगाच्या आजूबाजूला मांडायचं आहे। हे तांदूळ घ्यायचे जेवढे आपल्याला कलशाला लागतात, कलश त्यावरती ठेवण्यासाठी। असं चारी बाजूला व्यवस्थित गोल पसरवायचं आहे आणि त्यावरती आपण हा जो कलश घेतलेला आहे पाण्याचा तो ठेवायचा आहे। आणि कलश अशा पद्धतीने ठेवायचा की पुढच्या साईडला थोडे तांदूळ ठेवायचे, कारण त्या ठिकाणी आपण जो फोटो आता तुम्हाला मी दाखवला यंत्रासहित, तर तो त्याच्यावरतीच यायला पाहिजे तांदळावरती, आणि तो कलशाला टेकून ठेवायचा आहे। तुमच्याकडे जर असा फोटो नसेल तर हे जे आपलं पुस्तक आहे पोथीचं पूजाविधीचं, तेही तुम्ही एक एक्स्ट्रा असेल तर ते कलशाजवळ ठेवू शकतात। त्यानंतर आपण जे 5 फळांची जी पानं आणलेली आहेत, 5 जे पानं आहेत आपल्याकडे 5 फळांची किंवा 5ही चालतील, ते कलशाला बरोबर चारी बाजूला ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे। त्यामध्ये आधी सुपारी, नाणे, दुर्वा, अक्षदा, हळद, कुंकू सर्व कलशामध्ये, फूल वगैरे असेल सगळं टाकून द्यायचं आहे कलशाच्या आतमध्ये। आणि त्यानंतर आपण हे पानं लावायची आणि त्यानंतर नारळ ठेवायचे, असं चारी बाजूला ठेवून। त्याआधी मी चॅनलवरती लक्ष्मीला कसे सजवावे किंवा दागिन्यांनी कसे सजवावे, साडीने कसे सजवावे कलशाला, तेही मी चॅनलवर व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही शिलाज आर्टवरती बघा। आणि अलग अलग ठिकाणच्या पूजाही मी महालक्ष्मीच्या टाकलेल्या आहेत आणि संपूर्ण माहितीही मी शिलाज आर्टवरती टाकलेली आहे, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेलच। त्यानंतर स्वस्तिक काढायची आहे नारळावरती। काही ठिकाणी नारळाला खूप सजवतात छानपैकी दागिने वगैरे मुखवटा लावून, तर प्रत्येकाच्या ठिकाणची ही पद्धत वेगवेगळी असते। तर असं स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्यभागी ठेवायचं आहे व्यवस्थित, पानांच्या मध्ये नारळ आणि कलश पडणार नाही अशा रीतीने। आणि त्यानंतर तुमच्याजवळ जे फळं आहेत ते फळं ठेवायचे साईडला। समया असतील अजून समया ठेवू शकतात, दूध, साखर, नैवेद्य, फळं अशा सगळ्या वस्तू मांडणी करायची आहे। नंतर गणपती ठेवायसाठी पानं ठेवायचे, नागवेलची पानं। आणि जर नागवेलचं पान नसेल तुमच्याकडे, भेटलं नाही, तर तुम्ही आंब्याचे 2 पानंही ठेवू शकतात, कारण महालक्ष्मीची पूजा ही खूप साधी आणि सोपी आहे। त्याला फक्त कलशसाठी नारळ, पानं, फळं आणि सुपारी, नागवेलचे पान एवढंच लागतं, म्हणून जास्त साहित्य ह्या पूजेला लागतच नाही। बाकी डेकोरेशन ही गोष्ट तर ही प्रत्येकाची असते, आवडीनुसार असते, तर ती तुम्ही करू शकतात। हे आपली पोथी, ह्या पोथीमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळेल, फक्त ही तुम्हाला ही मांडणी दाखवलेली आहे।
आणि त्यानंतर ह्या पोथीत लिहिल्याप्रमाणे आपण सर्व पूजा करायची आहे. दीपपासून, देवीपासून, गणपतीपासून, कलशापासून सगळं पूजा करून मग पोथी वाचायची आहे. पोथी वाचल्यानंतर आरती करायची आहे आणि संध्याकाळी आपण जेवण करायचं आहे. नैवेद्य देवीला दाखवून आणि गाईचा नैवेद्य देऊन, नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करायचं. दिवसभर फळं खायची आहेत किंवा तुम्ही दुसरं काही गोड असेल खाण्यासारखं तेच खाऊ शकतात. एक टाईम उपास, एक टाईम जेवण. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा उचलायची असते. तर ती कशी उचलायची? आधी कलश जो असतो त्याला 3 वेळा हलवायचा आहे जागेवरून आणि त्यानंतर एक एक वस्तू उचलायच्या आहेत. फळं तुम्ही खाऊ शकतात. फुलं हे तुम्ही नदीत, विहिरीत, तलावात किंवा झाडांच्या कुंडीमध्ये तुम्ही ते फुलं टाकू शकतात. कळशाचे पाणी झाडांच्या कुंडीमध्ये टाकू शकतात. त्यानंतर हे जे तांदूळ आहेत आपले खालचे, कळशाच्या खालचे, ते सुपारी, फोटो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एका पेपरमध्ये किंवा कापडामध्ये बांधून ठेवायचे आहे. कारण नारळ हे पहिल्या गुरुवारी आपण जे ठेवतो तेच संपूर्ण गुरुवार, 4ही गुरुवार किंवा 5 येतात. तर 5ही गुरुवारपर्यंत आपल्याला हेच नारळ वापरायचं आहे. तांदूळ तुम्ही तेही वापरू शकतात किंवा ते तांदूळ तुम्ही चिमण्यांना, पाखरांना देऊन किंवा नदीमध्ये विसर्जन करून तुम्ही नवीन तांदूळ पण घेऊ शकतात. पण नारळ मात्र दुसरं घ्यायचं नाही. नारळ हे तेच घ्यायचं आहे. आणि सर्व पूजा उचलल्यानंतर झाडांची पानंसुद्धा तुम्ही नदीत, विहिरीत, तलावात टाकू शकतात किंवा आपल्या झाडांच्या कुंडीत किंवा घराच्या कोपऱ्यांनाही ठेवून असेही ठेवू शकतात. आणि त्यानंतर ती जागा स्वच्छ पुसून त्या ठिकाणी हळद कुंकू टाकायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करतो. अशा प्रकारे आपण ही गुरुवारची पूजा करायची आहे. आदल्या दिवशी पूजा, उपास, पोथी आणि दुसऱ्या दिवशी जे मी तुम्हाला सांगितलं की जे साहित्य आपण मांडलेलं आहे पूजेचं, ती कशी उठवायची असते पूजा, त्याची पद्धतही तुम्हाला सांगितली. तर अशी सोप्यात सोपी ही गुरुवारची महालक्ष्मीची पूजा तुम्हीही करा. आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की बघा आणि मी केलेल्याप्रमाणे पूजा जर करायची असेल तर तीही नक्की करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे मी चौरंगच्या आजूबाजूच्या पूजेच्या डिझाईन रांगोळीच्या त्याही शिलाज आर्टवर टाकलेले आहे, त्याही बघा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.